श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय. या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग. या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात. याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे. आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात. नमस्कार. कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील 3रे प्रकरण निवड हे आपण समजून घेत होतो. त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया. भूमिगत चळवळ ही आरंभी जनतेची चळवळ म्हणून उघडपणाने चालली होती. तिचे मूळ स्वरूप आता बदलू लागले. गनिमी काव्याची ती चळवळ बनली पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरुवातीला आम्ही सुद्धा जे उघडपणाने हिंडण्या फिरण्याचा प्रयत्न करीत असू ते आता गुप्त जागा शोधून तेथे मुक्काम करण्याचा प्रयत्न करू लागलो. अशी परिस्थिती सुरू असताना रेठरे बुद्रुक येथे श्री शरदराव ढवळे यांच्या मळ्यात आम्ही कार्यकर्त्यांची एक फार महत्वाची बैठक बोलवली. अनेक महत्वाचे कार्यकर्ते तेथे जमले होते. श्री शरदराव ढवळे यांनी फार मोठा धोका पत्करून त्याच गावचे सखाराम दाजी या माझ्या मित्राच्या सहाय्याने या बैठकीची तयारी केली होती. या बैठकीत काशीनाथ पंत देशमुख, तासगावहून कुऱ्हाडे आणि माझे फार वर्षाचे मित्र श्री धुळाप्पा नवले, वाळवे तालुक्यातील श्री बर्डे व कासेगावकर वैद्य, पाटणहून विठ्ठलराव घाडगे, कराड तालुक्यातील सर्व प्रमुख सहकारी, विशेषतः शांताराम इनामदार, पेंढारकर, व्यंकटराव माने, माधवराव जाधव आणि इतर बरेच जण हजर होते. आम्ही तेथे ज्या चर्चा केल्या त्या दृष्टीने कार्यकर्त्यांची ही बैठक फार महत्वाची होती. जवळजवळ 1.5 महिन्यात झालेल्या चळवळीचा आढावा घेण्यात आला. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या गटांचे प्रतिनिधीही या बैठकीत हजर होते. त्यामुळे या बैठकीला एक प्रकारचे प्रातिनिधिक स्वरूप आले होते. या बैठकीमध्ये पहिला विचार जो मांडला गेला तो असा की मोर्चाच्या चळवळीने जनतेच्या भावनेचा उद्रेक जरी व्यक्त झालेला असला तरी त्यामध्ये मनुष्यहानी होते, तेव्हा अशा स्वरूपाचे कार्यक्रम पुन्हा हातात घेऊ नयेत. सरकारी गोळीबाराला माणसे बळी जाऊ देता कामा नयेत. जरूर पडली तर मग गोळीने उत्तर देण्याची तयारी असल्याशिवाय असे कार्यक्रम अंगावर घेऊ नयेत. युद्ध प्रयत्न कमजोर करण्याच्या दृष्टीने घ्यावयाचे कार्यक्रम व त्याबद्दलचा दृष्टिकोन यावर पुष्कळ मनमोकळी चर्चा झाली. युद्धोपयोगी साहित्य घेऊन जाणाऱ्या मालगाड्या रोखण्याचा प्रयत्न करणे किंवा रेल्वे रस्ते बंद करणे किंवा रेल्वे स्टेशनची नासधूस करणे किंवा पोस्ट खात्याचे काम बंद पाडता येईल अशी तजवीज करणे अशा तऱ्हेचे कार्यक्रम हाती घ्यायला हरकत नाही असे स्पष्टपणे मांडले गेले. गोळीबारात मनुष्यहानी होऊ देता कामा नये या मताशी मीही सहमत झालो होतो. पहिले पाऊल म्हणून मोर्चाचा कार्यक्रम आवश्यक होता, परंतु त्याची पुनरावृत्ती करण्याचे काही प्रयोजन नाही असा सर्वांचा सूर होता. अर्थात त्यात मीही सहभागी होतो. काही कार्यकर्त्यांनी या बैठकीमध्ये अहिंसेच्या प्रश्नाचा उच्चार केला. आपण अहिंसेचा त्याग कसा करू शकतो हा मुद्दा उपस्थित केला. मी स्वतः या मताला आलो होतो की अहिंसेची व्याख्या या लढ्याच्या कार्यक्रमासाठी अधिक व्यापक करण्याची गरज आहे. स्वसंरक्षणासाठी आपल्याजवळ हत्यार असेल तर ते वापरावे हे युक्त होते, परंतु कोणाची तरी हत्या करावी या विचाराने कार्यक्रम आखले जाऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे असे मी आग्रहाने मांडले. युद्ध प्रयत्नात अडथळा निर्माण करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा हे तत्वतः मान्य झाले आणि त्यासाठी ज्यांना ज्यांना जसजसे मार्ग सुचतील व व्यवहारतः अंमलात आणता येतील
त्याप्रकारे त्यांनी प्रयत्न करावेत असे ठरले. विचारांच्या दृष्टीने ही बैठक मला महत्त्वाची वाटली. या चर्चेच्या आधारावर मी माझ्याशी संबंधित असणारे विखुरलेले जे कार्यकर्ते होते त्यांना पत्रव्यवहाराने हे सर्व विचार कळवले. मी या कार्यक्रमाची रूपरेषा देणारे एक पत्र तासगावचे डॉक्टर यशवंत सोहनी यांनाही लिहिले होते. डॉक्टर यशवंतराव सोहनी हे अत्यंत निर्भय आणि साधे कार्यकर्ते होते. ते भूमिगत होते, पण त्यांनी भूमिगतपणाचे कसलेच बहाणे केले नव्हते. ते उघड उघड रेल्वेने प्रवास करीत होते. आपला नित्याचा पोशाख त्यांनी कायम ठेवला होता. त्यामुळे माझे पत्र त्यांच्या हाती गेल्यानंतर रेल्वेच्या एका प्रवासात पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्या खिशात असलेले माझे पत्र हे त्यावेळी पोलिसांनी जप्त करून नेले. कच्च्या कैदेतून डॉक्टर यशवंत सोहनींनी हा निरोप माझ्याकडे पाठवून दिला. भूमिगत चळवळीच्या कामात असे कधीतरी होणे शक्य असते, तसे ते झाले होते. मी त्यासंबंधी काही फारशी काळजी केली नाही. ते पत्र मला अजून काही पुन्हा पाहता आलेले नाही. पण या 1942 सालच्या आंदोलनाचे संशोधन करणारे काही संशोधक यांनी ते पत्र पाहिले आहे, असे त्यांनी मला सांगितले आहे. त्या पत्रामध्ये रेट्र्याच्या बैठकीमधील झालेल्या चर्चेचा सारांश होता असे म्हटले तरी चालेल. वैयक्तिक हत्या आणि सार्वजनिक मालमत्ता जिचा युद्ध प्रयत्नांशी संबंध नाही अशांचा नाश करू नये असा एक विचार मी त्या पत्रात व्यक्त केला होता. आमची चळवळ विचारतः कार्यक्रमाच्या दृष्टीने काय रूप घेत होती याची काहीशी कल्पना यामुळे येऊ शकते. भूमिगत चळवळीची ही दुसरी अवस्था निर्माण झाल्यामुळे तिच्याशी सुसंगत अशी आमची संघटना उभी करण्याचे काम आम्हाला अधिक काळजीपूर्वक करावे लागले. क्रांतीवीर नाना पाटील यांची या बाबतीतील ही संघटना अतिशय चोख आणि जबरदस्त होती. त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना निरोप पाठवून भेटणे किंवा काही निरोप पाठवणे सोपे होते, पण प्रत्यक्ष नाना पाटलांना भेटणे कधीच सोपे गेले नाही. माझ्या भूमिगत जीवनाच्या काळात त्यांना भेटून त्यांच्याशी विचारविनिमय करावा अशी माझी फार इच्छा होती, परंतु ते मला कधीच करता आले नाही. त्यांच्या पाठीमागे पोलिसांचा जो ससेमिरा होता या दृष्टीने ते काळजी घेत होते. ते युक्तच असले पाहिजे असा विचार करून हा विषय मी तेथेच सोडला. दुसऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांची अधूनमधून भेट होत असे. त्यांची संघटना आणि कार्यकर्त्यांचे गट हे वेगळे होते, तरी त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष विचारविनिमय घडण्याची शक्यता होती. कराडमध्ये मी माझ्याभोवती जी संघटना उभी केली होती ती मध्ये व्यक्तिशः माझेही एकलेपण मला फार जाणवत होते. कारण आता सरकारने मला पकडण्यासाठी 1,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा पाठीमागे होता. त्यामुळे मी 4-2 माणसांपेक्षा जास्त लोकांच्या संबंधात येण्याचे टाळू लागलो. माझ्याशी नित्य संबंधात होते ते म्हणजे श्री शांताराम बापू इनामदार. माझे सर्व प्रवास, ठिकठिकाणी राहण्याच्या जागा हे ठरवणे, ज्यांना कुणाला मला भेटावयाचे असेल त्यांची माझी गाठ घालून देणे ही सर्व कामे मी त्यांच्यावर सोपवली होती. चळवळीला आर्थिकदृष्ट्या मदतीची थोडीफार गरज होती, परंतु ती आम्ही स्थानिक प्रयत्नातून पुष्कळदा उभी करण्याचा प्रयत्न केला. देशभक्तीची भावना असणारी परंतु प्रत्यक्ष कार्य करू न शकणारी अशी कित्येक कुटुंबे होती. ती या चळवळीला आर्थिक मदत नित्यनियमाने देत असत, परंतु आमच्या गटाला उघड मदत करणारे त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या धनिकांपैकी श्री व्यंकटराव ओगले हे एकच गृहस्थ होते. केंद्रीय संघटनेशी संबंध प्रस्थापित करण्याचा आम्ही थोडाफार प्रयत्न केला आणि त्यात काहीसे यशही आले, आणि तेही अगदी योगायोगाने. त्या केंद्रीय संघटनेशी संबंधित असणारे त्यांचे क्रियाशील असे कार्यकर्ते श्री अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे हे होते. श्री अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे हे महाराष्ट्रातील विख्यात विधायक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी भूमिगत संघटनेला महाराष्ट्रात फार मोठे सहकार्य केले, यात शंका नाही. ते 1-2 महिन्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात जात असत. तसे ते एकदा सातारा जिल्ह्यात आले असता त्यांची आणि माझी 2 वेळा भेट झाली. मी केव्हा तरी मुंबईला येऊन केंद्रीय स्तरावर काम करणाऱ्या नेत्यांना भेटावे असे त्यांनी सुचविले. मी त्यांना नोव्हेंबरमध्ये येईन असे कबूल केले. त्यांनी आमच्या गटाला आर्थिक सहाय्य देण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मी त्यांना सुचवले की आमच्या गटासाठी जर काही मदत करायची असेल
तर ती श्री व्यंकटराव ओगले यांच्याकडे पोहोचती होईल अशी व्यवस्था करा. म्हणजे आम्हाला ती नियमितपणे मिळत जाईल. त्यांनी तशी थोडीफार व्यवस्था केली आणि तिचा आम्हाला उपयोगही झाला. कराडच्या गटामध्ये आम्हाला 2 नवे शक्तिशाली कार्यकर्ते ऑगस्ट नंतर मिळाले. ते म्हणजे श्री लक्ष्मणराव कासेगावकर वैद्य आणि सदाशिवराव पेंढारकर हे होत. श्री लक्ष्मणराव कासेगावकर वैद्य यांना मी कराडमध्ये असताना ओळखत होतो, परंतु ते भूमिगत चळवळीत कधी लक्ष घेण्यासारखे कार्य करतील अशी मला कल्पना आली नव्हती. ते व त्यांचे वडील हे तत्वतः राष्ट्रभक्त आणि खादीदारी होते. माझा उगीचच चुकीचा समज होता की ते हिंदू सभावादी आहेत. त्यांची माझी भेट झाल्यानंतर माझा तो समज चुकीचा आहे हे माझ्या लक्षात आले. वैद्य म्हणून ते नामांकित असल्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांचा अशा भूमिगत चळवळीशी संबंध असेल अशी शंका सुद्धा येईल, ही परिस्थिती नव्हती. त्यामुळे भूमिगत चळवळीचे पहिल्या काही महिन्यांचे उघड कार्य करण्याची त्यांनी जबाबदारी घेतली. ते अतिशय निधड्या छातीचे, परिश्रमाला नित्य तयार असलेले, प्रामाणिक, तळमळीचे कार्यकर्ते होते, असा त्यानंतरचा त्यांचा मला अनुभव आला. आमच्या कृष्णेच्या आषाढ श्रावणातला महापूर ऐल पोहून जाणाऱ्या कित्येक मंडळींपैकी ते एक होते. तेव्हा त्यांच्या धैर्याबद्दल वेगळे काही सांगितले पाहिजे असे नाही. ते आमच्या कराड गटातील एक प्रमुख कार्यकर्ते झाले आणि पुढे प्रतिसरकारच्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. श्री सदाशिव पेंढारकर हे असेच महत्त्वाचे सहकारी आम्हाला मिळाले. श्री सदाशिव पेंढारकर हे पदवीधर होते. कराडच्या एका सुखवस्तू घराण्यात सुखात वाढलेला मोठा मुलगा असा त्यांचा लौकिक होता. त्यांचे कॉलेज शिक्षण पुण्याला झाले होते. ते पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. उत्तम क्रिकेटियर म्हणून त्यांचा लौकिक होता. किंबहुना SP महाविद्यालयाच्या क्रिकेटच्या टीमचे ते कॅप्टन होते. त्यांनी अत्यंत विचारपूर्वक या चळवळीत भाग घ्यावयाचे ठरविले आणि तसे त्यांनी मला येऊन सांगितले. त्यांना असे वाटत होते की ही शेवटची लढाई आहे. त्यात आपण भाग घेतला नाही तर आपला जन्म व्यर्थ आहे. या तीव्र जाणीवेने त्यांनी काम करावयाचे ठरविले. ते त्यावेळी किर्लोस्कर वाडीच्या कारखान्यामध्ये एक अधिकारी म्हणून काम करीत होते. भूमिगत चळवळीमध्ये एक अधिकारी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची माझी जी ठिकाणे होती त्यामध्ये किर्लोस्कर वाडीमध्ये त्यांचे घर हाही एक माझा महत्त्वाचा अड्डा होता. रेटऱ्याच्या बैठकीनंतर सामान्यतः एका ठिकाणी 2 दिवसांपेक्षा जास्त राहावयाचे नाही असा नियम मी पाळू लागलो. कराडमध्ये असलो तर एका घरी एका दिवसापेक्षा जास्त राहावयाचे नाही असाही निर्णय मी घेतला होता आणि असे राहण्यासाठी कराडमध्ये 10-5 घरे मी मुकर्रर केली होती. त्या सर्व ठिकाणी माझ्या आनंदाने स्वागत होत असे. या तऱ्हेची संघटना बांधावयास पुष्कळ परिश्रम करावे लागतात, तरी साध्या निरोपाने ही कामे आम्हाला करता येत होती. हा आमचा अनुभव आहे. इतकी त्यासंबंधी लोकांची आपुलकी होती. मला आठवते की एकदा कराड शहरात राहणे निव्वळ अशक्य झाले. तेव्हा मला कुठेतरी बाहेरगावी जाणे आवश्यक होते. म्हणून मी आमच्या पार्लेकर श्री यशवंतराव पाटील यांच्याकडे 1-2 दिवस राहिलो होतो. पण त्यांचा माझा स्नेह इतका प्रसिद्ध होता की त्यांच्याकडे राहणे हे फार धोक्याचे होते असे त्यांना आणि मलाही वाटत होते. म्हणून मी मसूर खराडे गावाच्या हद्दीत जाऊन राहिलो. तेथे माझी राहण्याची व्यवस्था करावयाचे काम मसूरचे 1930 सालपासूनचे स्वातंत्र्य सैनिक असलेले काटकर दाम्पत्य यांनी आपल्या अंगावर घेतले होते. श्री दत्तोबा काटकर व त्यांची पत्नी पार्वतीबाई या दोघांनी 1930 सालच्या चळवळीत जेल भोगलेले होते आणि त्यांना अतिशय दाट स्नेह होता. त्यामुळे घरगुती जिव्हाळाही होता. दत्तोबांची थोडीफार शेती होती. मसूर रेल्वे लाईनच्या पश्चिम पिकात एक छोटीशी झोपडी बांधून त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था केली होती आणि तिथे त्या भागातील कार्यकर्त्यांशी माझी चर्चा होत असे. अशा चळवळीमध्ये कार्यकर्त्यांना वारंवार भेटत राहणे आणि त्यांचा उत्साह कायम राखणे हे अतिशय गरजेचे असते. पोलिसांचा ससेमिरा आहे म्हणून लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी गाठभेट बंद झाली तर चळवळ बंद झाली असा लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता असते. दत्तोबांच्या शेतातील त्या झोपडीत मी निदान 10 गावातील
प्रमुख कार्यकर्त्यांना त्या 2-3 दिवसांच्या मुक्कामात भेटलो असेन. आमचे सरेगावचे श्री व्यंकटराव माने त्यापैकी एक होते. अत्यंत धाडसी आणि देशभक्तीने प्रेरित झालेला हा कार्यकर्ता होता. मी तर त्यांचे भूमिगत नाव वाघ असे ठेवले होते. तसे माझे राहण्याचे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे आमच्या कराड शहराच्या शेजारी 2 मैलांवरचे गाव कार्वे हे होते. तेथे ऊसाची शेती होती. ऊसाच्या शेतीत आज ते संपन्न असे प्रसिद्ध गाव आहे. राष्ट्रीय वृत्तीची परंपरा त्या गावाला आहे. त्या गावचे प्रमुख कार्यकर्ते आणि माझे मित्र श्री संभाजीराव थोरात यांनी चळवळीच्या सुरुवातीला जेलमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मी त्यांना भूमिगत चळवळीच्या व्यापातून मुक्त केले होते. दुसरे माझे कारव्यातील मित्र श्री आत्माराम बापू जाधव हे मात्र भूमिगत चळवळीतील पुष्कळ दिवस अत्यंत हुशारीने काम करत राहिले. ते बुद्धीने अतिशय तल्लख होते. योजना योजना ठरविण्यात तयार, कोणत्या वेळी काय करावे याची झटकन सूचना करण्यात तरबेज. अशा या व्यक्तीचा मला फार उपयोग झाला. श्री आत्माराम बापूंच्या जोडीनेच मला उल्लेख केला पाहिजे अशी व्यक्ती म्हणजे श्री माधवराव जाधव. श्री माधवराव जाधव यांनी आपले स्वतःचे व्यक्तिमत्व या चळवळीत तयार केले. अक्षरशः शेकडो कार्यकर्त्यांचे एक जाळेच त्यांनी आपल्या भोवती बांधले होते आणि धाडसाने ते युद्ध प्रयत्नांना नवे नवे अडथळे आणण्याचे काम करू लागले होते. कराडच्या पोस्ट ऑफिसमध्ये भर दिवसा जाऊन तेथील साहित्य घेऊन जाण्यात त्यांनी जे धैर्य, जे कौशल्य दाखवले त्यामुळे सबंध कराड शहरात तो चर्चेचा विषय झाला. त्यांनी अशी अनेक धाडसाची कामे केली आहेत. पुढच्या काळात म्हणजे 1944 मध्ये तर ते चुकून पोलिसांच्या तावडीत सापडले असताना कराडचा जेल फोडून ते बाहेर पडले. या सर्व मंडळींचा उल्लेख केल्याशिवाय माझ्या भूमिगत जीवनातील वातावरणाचे स्वरूप खऱ्या अर्थाने स्पष्ट होणार नाही. म्हणून मी हे लिहिले आहे. या काळात काहीतरी धाडसाचा कार्यक्रम केला पाहिजे अशी माझ्यामध्ये आणि श्री कासेगावकर वैद्य यांच्यामध्ये चर्चा झाली आणि शिरवडे रेल्वे स्टेशन जाळण्याचा कार्यक्रम त्यांनी आणि श्री सदाशिवराव पेंढारकर यांनी आपल्या नेतृत्वाखाली पार पाडावा असे ठरले. कासेगावकर वैद्य यांनी या कामाचे नेतृत्व शेवटी श्री सदाशिवराव पेंढारकर यांना दिले आणि सदाशिवराव पेंढारकरांनी हे काम मोठ्या धाडसाने आणि यशस्वी रीतीने पार पाडले. त्यांनी 10-5 तरुण कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळवले होते. त्यात माझा भाचा बाबूराव कोतवाल हाही सामील होता असे मला नंतर कळले. त्यांच्यामध्ये राष्ट्रीय वृत्ती पहिल्यापासूनच होती, परंतु मी त्याला कधी तू हे कर असे सांगितले नव्हते. त्याने स्वयंस्फूर्तीनेच हे काम करावयाचे ठरविले होते आणि त्यात तो पडला आहे. त्याचा मला एक प्रकारचा आनंदही झाला. त्यावेळी तो हायस्कूलचा विद्यार्थी होता आणि हायस्कूलचा विद्यार्थी असतानाच राष्ट्रीय चळवळीत काम करणे ही आमच्या कुटुंबाची परंपरा असल्याने मला त्यात आश्चर्य वाटले नाही. या सर्व मंडळींनी एका संध्याकाळी शिरवडे रेल्वे स्टेशनवर हल्ला केला. तेथे असलेल्या बंदूकधारी पोलिसांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांच्या बंदुका पळविल्या आणि रेल्वे स्टेशन जाळले. ज्या दिवशी हा कार्यक्रम होणार होता त्या दिवशी मी ओगलेवाडीला श्री व्यंकटराव ओगले यांच्या घरी होतो. श्री शांताराम बापू आणि कासेगावकर वैद्य या दोघांना याची कल्पना होती. श्री व्यंकटराव ओगले हा खरोखरीच मनाचा मोठा दिलदार माणूस होता आणि नखशिखांत राष्ट्रभक्त होता. बाहेरचे लोक त्यांना कदाचित उद्योगपती म्हणून ओळखत असतील, परंतु मी या गृहस्थांना एक भूमिगत कार्यकर्ताच समजत होतो. आम्हाला जेव्हा दुसरीकडे उतरण्याची सोय नसे तेव्हा 1-2 तासांच्या नुसत्या निरोपाने आम्ही त्यांच्या घरी पोहोचत असू. आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्यच पाहिले आहे. तसे ते मोठे कलाकार होते. ते उत्तम चित्रकार होते. त्यांना संगीताचे उत्तम ज्ञान होते. त्यांच्या घरी कलाकारांचे नेहमी येणे जाणे असे. त्यामुळे त्या माणसाचे व्यक्तिमत्व मला मोठे आकर्षक वाटे. आम्ही त्यांच्याकडून मुक्कामाला असलो की संध्याकाळी ते आमच्यात गप्पा मारायला येऊन बसत आणि भूमिगत जीवनामध्ये गप्पा मारणारी काही माणसे भेटल्याशिवाय वेळ जात नाही असा माझा अनुभव आहे.